नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मी माझ्या रोजच्या दिवसातील काही क्षण तुमच्यासोबत शेअर करत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. चांगल्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी या गोष्टी तर केल्याच पाहिजेत, म्हणून छान प्रकारे देवपूजा करून घेतली आणि नंतर करायचा स्वयंपाक, तर स्वयंपाकही करून घेतला. चपात्या तर झाल्या होत्या आणि भाजी ही झालेली होती. मी भाकरी करत होते तर मुलीचं असं चालू होतं की मम्मी एवढी छान भाकरी मला कधी येणार, मी शिकीन का गं अशी भाकरी करायला. तिला म्हणलं अगं मला पण येत नव्हती. ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपल्याला त्या हळूहळू सगळ्याच गोष्टी येतात. मला तरी कुठं येत होती. आणि तिचं असं म्हणणं चालू होतं की असले टम्म फुगलेली भाकरी मला कधी करायला यायची. मला तर नाही वाटत मला येईल, पण असं नाही, मला तरी कुठं आधी येत होती, आता शिकलेच तसं तीही शिकेल. त्यानंतर त्यांना दोघींनाही शाळेत सोडून आले. जाताना जी कामं केली होती आणि आल्यानंतर जी कामं राहिली होती ती तर काय मलाच करायची होती. मग म्हणलं चला आता सुरुवात करू आपण राहिलेल्या कामांना. आणि कपडे आतमध्ये थोडासा पाऊस येतो कधी जातो, त्यामुळं आतमध्ये तर सगळे वाळत नाहीत, मग थोडेफार बाहेरही घालावे लागतात. आणि या साडीतलं पाणी सुकलं होतं, मग म्हणलं आता इथं दिवसभर ती सुकून जाईल म्हणून इथंच टाकली. आणि बाकीची जी काही आतमध्ये वाळणार नाहीत असं वाटलं होतं ती कपडे रोजच्या प्रमाणे बाहेरही घातलीत. पण ही बाहेर घातली तरी सारखं दिवसभर ये जा चालूच असतं, कारण थोडासा बारीक पाऊस आला की काढायसाठी बाहेर पळावंच लागतं, नाहीतर जेवढे वाळलेत तेवढे ते सगळे ओले होऊन बसतात. आणि आज एक काम करायचं होतं. हे रोज म्हणते की मी काढीन, पण ते रोज राहूनच जातं आहे. पण म्हणलं आज करूनच घ्यावं, कारण कांदे आणले त्यानंतर एकदा ते नीट करून ठेवले होते, पण ते आता पाऊस लागला की थोड्या दिवसांनी सारखेच थोडेफार काढून बघावंच लागतं, कारण एखादा का होईना कांदा खराब होतो आणि तो लवकर नाही बघितला की त्याच्यासोबत बाकीचे कांदे खराब होऊन जातात. आपण म्हणतो थोड्या वेळानं काढू, त्यामध्ये अजून 2 कांदे खराब झालेले असतात. आज सगळंच काढून घेतलं आणि त्याच्यावरचं कचराही काढून घेतला. कितीही कचरा काढला तर आता परत जरी काढलं तरी ते तेवढंच होणार. आणि कचरा तर एवढा जास्त निघाला, पण तो भरताना एका कॅरी बॅगमध्ये भरून बसला. म्हणजे कांद्याच्या पाचोळ्याची कशी गोष्ट आहे, किती मोठा दिसताना दिसतो, पण ज्यावेळेस कचरा भरण्याची वेळ येते त्यावेळेस ते उडूसा होऊन जातो. असं चालायचंच. पण आता हे काढताना असं वाटत होतं की ह्यांना असंच राहू द्यावं बाहेर, पण असंच बाहेर राहू दिलं तर अजून जास्त खराब होतील, कारण वातावरण आता गार व्हायला लागले, त्यामुळं त्यांची तर काळजी घ्यायलाच पाहिजे. त्यामुळं म्हणलं आता आतमध्ये सरकून ठेवावं आणि थोड्या दिवसांनी ते काढून बघावं. आणि आता हे कांदे आणून ठेवलेत तर म्हणजे दर आठवड्याला कांदे आणायचेत हे टेन्शन राहत नाही, कारण घरात असलं की कसं जरा वेगळंच पडतं. त्यानंतर सर्व काही स्वच्छ करून घेतलं, झाडून काढलं आणि आज हातानेच फरशी पटकन पुसून घेतली. म्हणलं आता ते पुसायचं घेऊन येईपर्यंत तेवढाच वेळ जाईल, परत नंतर जेवणही करायचं होतं आणि संध्याकाळी परत आणायला जायचं, तेच रुटीन चालू असतं. म्हणून म्हटलं आपलं हातानेच पटदिशी पुसून घ्यावं आणि तसंच केलं. म्हणलं हातानेच पुसून होईल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.